नमो बुद्धाय, जय भीम, जय जय पांडुरंग हरी। बुद्ध विटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आपण मला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपला फार मोठा आभारी आहे। विशेष म्हणजे डॉक्टर प्रशांत आगाले साहेब यांना मी विशेष धन्यवाद देतो। त्यांनी मला विचारलेलं आहे की पाली साहित्य, भाषा, लिपी, व्याकरण याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करा। सरांना मी सांगितलं, प्रशांत सरांना मी सांगितलं की जरूर करीन। तर सांगायचा माझा हा महत्त्वाचा उद्देश आहे की ज्या ज्या लोकांना कुणाला पाली शिकायची असेल, पाली लिपीच्या बद्दल माहिती घ्यायची असेल, पाली व्याकरणाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं असेल तर जसं की डॉक्टर प्रशांत आगाले MA PhD समाजशास्त्रातले एक उच्चतम पदवी घेतलेली आहे त्यांनी, PhDची डॉक्टर साहेबांनी। आणि त्यांनी पाली साहित्य, भाषा, लिपी आणि व्याकरण याच्या संदर्भामध्ये एक साहित्य पुरवावं अशी त्यांची एक अपेक्षा होती। त्यानुसार माझ्या अनेक भावंडांना माझी एक नम्र विनंती राहील की बाबांनो, ज्यांना कुणाला पाली लिपी शिकायची असेल, ज्यांना कुणाला एक बाबा बुद्धांची भाषा शिकायची असेल किंवा बुद्धांच्या काळची, सम्राट अशोकाच्या काळातील पाली लिपी शिकायची असेल, त्यांनी मला जरूर संपर्क करावा अशी मी विनंती करतो। कारण हे धम्मकार्य आहे, या धम्मकार्याला प्रत्येकाने पुढे न्यावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि आज मात्र एक वेगळ्या विषयाला, वेगळा हा विषय होऊ शकत नाही, परंतु माझ्या एका सहकार्यानं म्हणा आमच्या की त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांवर एक दोन व्हिडिओ काढून घ्या। मी त्यांना नेहमी म्हणत असतो की बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अनेक लेखक, कवी, इतके कवी आहेत, एवढे लिखाण आहे बाबासाहेबांवर। त्याच्यामुळं मी एक स्वतंत्रपणे बोलावं तरी बोलणारच आहे, कारण बाबासाहेब हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, आवडीचा विषयच आहे। परंतु हे पाली लिपी कोणी शिकवणार, पाली भाषा कोणी बोलणार, पाली व्याकरणाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन कोण करणार, आणि शिवाय जे बौद्ध ग्रंथ साहित्य आहे आमचे त्रिपिटकाच्या संदर्भामध्ये, त्याच्या संदर्भामध्येही तुमच्याबरोबर बोलावं। आणि म्हणून हे रपटप विषय मी हाताळत होतो। अनेक महायान, तंत्रयान, मंत्रयान, संत्रयान, काय असेल ते यानं फेनं सगळे देव देवता यांची उत्पत्ती वगैरे हे सगळं सांगत होतो। कारण हा असा पद्धतीचा इतिहास हे क्वचितच लोक सांगत होते। पण असं मलाही वाटलं की चला बाबासाहेबांवरही आपण थोडंसं बोलावं, परंतु काय बोलावं की ज्या गोष्टी लोकांच्या माहिती नाहीत आणि खुद्द बाबासाहेबांनी जे बोललेलं आहे तेच दाखवावं लोकांना। आपल्या मनाचं, आपल्या पदरचं काय लिहायचं नाही। हो, बाबासाहेबांवर विस्तृत लिखाण केलेलं आहे। आपले चांगदेव खैरमोडे साहेब आहेतच, त्याचपद आणखी बरेचसे आहेत असे की धनंजय कीर साहेब आहेत। हजारो लेखक आहेत, हजारो कवी आहेत, लाखो लेखक आहेत, लाखो कवी आहेत की बाबासाहेबांवर वर्षानुवर्ष लिहिले तरी ते अपुरच पडणार आहे। म्हणून माझ्यासारखा एक स्वच्छंदी माणूस म्हणतो की आकाशाची शाही, आकाशाचा कागद केला, सप्तसमुद्राचं शाही जरी केली तरी माझ्या बाबाचं लिखाण हे पूर्ण होणारच नाही, ते जगाच्या शेवटच्या अंतापर्यंत हे टिकूनच राहणार आहे। असं हे बाबासाहेब आहेत। बाबासाहेब समजण्यासाठी ते आयऱ्या गायऱ्याचं काम नाही। बाबासाहेब समजण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेला जो मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही शिकलो, संघटना केल्या, संघर्ष केला, पण उचित फळ मिळतंय का आम्हाला याचाही आम्ही सर्वांनी आता बारकाईने विचार करण्याच्या वेळ आलेली आहे। बंधूंनो, शिका। हो, आज जर भारतामध्ये जर सगळ्यात जास्त जर कोण शिकलेला असेल, शिक्षित वर्ग असेल लोकसंख्येच्या मानानं, तर प्रथम क्रमांकाला जो ब्राह्मण होता, कारण त्यांची लोकसंख्या 3.5%, पण आमची जी 85% आहोत आम्ही, त्यामध्ये आंबेडकरी समाज हा जवळजवळ 90% शिकलेला आहे। म्हणजे आंबेडकरी समाजा इतकं कोणी शिकलेलंच नाही।
IPS अधिकारी आंबेडकरी समाजा इतके, IAS म्हणजे कलेक्टर अधिकारी आंबेडकर समाजाच्या इतके कोणीही झालेले नाहीत, दाखवा. आणि म्हणूनच काही नालायक लोक आम्हाला म्हणतात की तुमची लायकी आहे का रे. अरे बाबा, तू बघ ना डोळे वाचून अगोदर, जरा समाजाचा चार्ट काढ पूर्ण अगोदर, आणि त्याच्यानंतर ठरव की कोणाची लायकी किती असते, कोणाची लायकी किती असते ते. असं बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलो, परंतु आज माझ्या मूळ विषयाकडेच मला वळायचंय आणि मला मग टायमाचं सुद्धा बंधन असं लागत बाबा. आता बाबासाहेबांच्या शब्द बोलतायत, मी बोलत नाही, किंवा धनंजय कीर बोलत नाही, किंवा खैरमोड साहेब बोलत नाहीत, किंवा अन्य लेखक कोणी बोलत नाही. आता जे बोलणार आहेत ना ते केवळ आणि केवळ बाबासाहेबच बोलणार आहे. बाबासाहेबांच्या चरणाची धूळ बी आहे, बाबासाहेबांच्या चरणाची धूळ नव्हे, धुळीच्या पलीकडे माझे जीवन असेल. परंतु आज बाबासाहेबांचे जे शब्द उच्चारले ते शब्द उच्चारण्याची ताकद मला बाबासाहेबांनी द्यावी, दिलेलीच आहे. द्यावी कशाला, दिलेलीच आहे. तर तेवढी मात्र सक्सेस व्हावी. आणि म्हणून ऐका बंधूंनो, आजपासून बाबासाहेबांच्या आत्मकथेचा काही भाग तुम्हाला माहिती आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव मालोजी सपकाळ होतं. मालोजी सपकाळांच्या वडिलांचं नाव मालोजी सपकाळ होतं. म्हणजेच मालोजीला किती मुलं होती तर बाबा हो, मालोजीला 2 मुलं होती. ते पुढं आता येतच आहेत. माझ्या आजोबा, आता बाबासाहेब बोलत आहेत, मी बोलत नाही. माझ्या आजोबा मालोजीराव हे होतं. त्यांचा एक धाकटा बंधू होता. तो 14-15 वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ 24 वर्षाने तो परत आला. त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी जिवंत होती. आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला म्हणजे पणजीला, माझ्या पणजीला अतिशय आनंद झाला. आता त्यानं संसार थाटून तिथंच राहावं असा तिनं आग्रह धरला. त्याप्रमाणे मालोजीरावांनी त्याची समजूत घालण्याचा खूप मोठा प्रयत्न केला, पण साधू महाराज काय ऐकच नाहीत. त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितलं की दादा, इतकी वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालं नाही रे बाबा. तेव्हा त्याच्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा तिकडे जाऊ दे. मला काही तुम्ही आग्रह धरू नका. त्यावर मालोजीरावांनी आपली याबाबतची काहीही हरकत नाही असे सांगितले. पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही, त्याचं काय. त्यावर साधूभावांनी मालोजीरावांना युक्ती सांगितली. आणि ती युक्ती काय होती, म्हातारीला सांग, अरे हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे, तेव्हा तो तुझाच मुलगा हे कशावरून म्हणतेस. अरे गोसावी बैरागी लोक चिटकी करतात. काहीतरी चटूक करून हा गोसावी आपल्या घराला, इस्टेटीला काहीतरी धोका निर्माण करीत नाही कशावरून. तेव्हा हा गोसावी जात आहे ना, तर त्याला जाऊ द्या, उगाच त्याला आग्रह धरू नका असेच त्याला सांग बाबा. मग काय केलं, तशा पद्धतीनं मालोजीरावानं म्हातारीला कानात सांगितलं, म्हातारे जाऊ दे त्याला. ते चटकीन वगैरे करणारी गोसावी वगैरे जे लोक आहेत ना, हे विद्युत एक वेगळ्या पद्धतीचे ह्यांनी विद्या घेतलेली असते. मग नको आहे आपल्याला आपल्या घराला, इस्टेटीला काहीतरी खोड करील म्हणून. तदनंतर त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तेच साधू बुवा पुन्हा घरी आले. पण त्यावेळी त्यांची मातोश्री म्हणजे माझी पणजी दिवंगत झालेली होती. आणि आता बुवाही बरेच म्हातारे झाले होते. तरी सुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून घरीच राहण्यासंदर्भामध्ये विनंती केली. बाबांनो, त्यावेळी बुवांनी सांगितले की दादा,
माझे अवतार कार्य आता संपलेलं आहे। आता मी केवळ आपल्या अखेरची भेट घेण्यासाठी आलेलो आहे। यापुढे आपण बांधवाची भेट होणार नाही। हे धाकटे बंधू होते ना, गोसावी झालेले, आणि मालोजीराव हे थोरले होते। तेव्हा आता मला येथे राहण्याचा मुळीच तू आग्रह करू नकोस। आणि जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देतो की आपल्या तिसऱ्या पिढीत, कितव्या पिढीत, आपल्या तिसऱ्या पिढीत उद्धार करता पुरुष येणार आहे, जन्म घेणार आहे, आणि तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करीलच करील। पुढला आता मी सांगते, वाक्य सांगितलं का ते माझ्या मनाचं आहे, कारण मी काय म्हणणार होतो, तिसऱ्या पिढीचा उद्धार करीलच करील, पण ह्या आपल्या समाजाचाच नव्हे पण ह्या देशाचा देखील उद्धार करील, हे माझं वाक्य। आणि मग हा संदेश दिला आणि ते साधुबुवा निघून गेले। तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की, माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की माझी ही जी बुद्धी आहे ना, बुद्धी ही अतिशय तीव्र आहे। थांबू का थोडं, इथं थांबतो, पुन्हा विश्लेषण करतो। आता तीव्र बुद्धी तुम्हाला माहितीच आहे। बाबासाहेबांनी इतकं कोणी शिक्षण घेतलं का जगामध्ये? अरे कोणीच नाही रे। 32 डिग्र्या कशा म्हणतात, कशाला म्हणतात 32 डिग्र्या? ते बी सगळ्या PhDच्या, DSCच्या, डिलीटच्या, बॅराटलोच्या, काय थोड्या डिग्र्या झाल्या का ह्या? अरे बाबासाहेबांच्या डिग्री वाचायला 2 दम घ्यावं लागतं, 1 ग्लास पाणी प्यावं लागतंय, तेव्हा ह्या बाबासाहेबांच्या डिग्र्या मोजता येते त्या 32, एकदम 32 डिग्र्या। बुद्धांची 32 लक्षणं आणि माझ्या बाबांची 32 डिग्र्या हे समान आहेत, म्हणूनच माझे बाबा बोधिसत्व आहेत। पुढे आता बाबांच्या भूमिकेत जातो। मग आता पुढे काय झालं आहे का की आता हे पाहून, हे दृश्य पाहून माझ्या पूर्व आयुष्यातील घडामोडीचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो। माझे बालपण उभे राहते। मला 60 वर्ष झाले असे म्हणतात, पण मी केव्हा जन्मलो हे मला माहीत नाही। त्याचा काहीच पुरावा नाही, त्याची कोणतीच जन्मतारीख ठेवलेली नाही। माझ्या आईबापांना त्याचे काही महत्त्वही वाटले नाही। पोरगा जन्मला त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख ती कसली ठेवायची? आपल्या तरी कुठं आईबापाने आपल्या तारखा ठेवल्यात बाबा? हो, ते माझं वाक्य। हे माझ्या आईवडिलांना वाटलं असावं माझी पत्रिका केली नाही, परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होतं, ज्योतिषशास्त्र अवगत होतं बंधूंनो। आणि हे माझ्या भवितव्याविषयी आशादायी गोष्टी बोलत असत। तुम्हाला माहिती आहे ना, बोधी तथागत महामायेला ज्यावेळी स्वप्न पडलं, त्या स्वप्नाचा अर्थ ज्या 8 ब्राह्मणाला बोलून सांगितलेला होता, विचारलेला होता, त्यावेळी काय सांगितलं होतं? त्या बालकाचं भविष्य काय सांगितलं होतं? सिद्धार्थाचं भविष्य काय सांगितलं होतं? की बाबा हा झाला तर चक्रवर्ती सम्राट होईल, नसता हा जगाला तारणारा बुद्ध होईल। तेच भविष्यवाणी, तीच भविष्यवाणी बाबासाहेबांना इथं लागू पडलेली आहे, लक्षात घ्या। कारण बाबासाहेबांच्या आजोबांनी आता आजोबांनी भविष्यवाणी केलेली होती की येणाऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये या जगाला तारणारा नायक येणार आहे म्हणून। पण त्या भविष्याविषयी आशादायक बोलत असत। त्यांच्या एकंदर व्यवस्थित नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली आहे तीच खरी असली पाहिजे। मी जन्मलो त्यावेळी माझे वडील 7व्या पायोनियर पलटणीत होते। पायोनियर पलटण म्हणजे मिलिटरीचा एक भाग आहे तो। माझे आईबाप कोकणचे असले तरी आईबाप कुठले होते? अंबावड्याचे, म्हणजे थोडक्यात काय दापोली जिल्ह्यातले, दापोली तालुक्यातले। आणि त्यावेळी ते मध्य भारतात महू येथे होते। बाबासाहेबांचा जन्म देखील महूला झालेला आहे। माझ्याबद्दल बालपणी जे बोलण्यात आले त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म 12च्या ठोक्याला झाला आणि म्हणून मनुस्मृतीचे त्यांनी 12च वाजवले दोस्त हो।
12च्या ठोक्याला झाला आणि मग मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो. आता ज्याला ज्योतिषशास्त्र माहिती असेल, मला हे माहिती, पण ते मूळ नक्षत्राचं काय असतं भानगड? तर बाबा हो, गौतम बुद्धाचा जन्म देखील मूळ नक्षत्रावरचाच आहे. बाबांचा जन्म देखील मूळ नक्षत्रावर झालेला आहे. आणि हे मूळ नक्षत्र म्हणजे कोणाच्या तरी मुळावर येतं. आणि मग कोणाच्या मुळावर येतं? तर ते येतं आईच्या मुळावर. गौतमाचा जन्म झाला, आईच्या मुळावर आला मूळ नक्षत्र. आणि बाबांचा जन्म झाला, प्रश्न तोच घे मग. ज्योतिषाने सांगितलं की हा पोरगा आईच्या मुळावर आला, त्याची आई मरणार आहे. त्याची आई मरणार आहे. बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही, पण त्यामुळं इतर जी भावंड होती, बाबासाहेबांची जी 12-13 भावंड होती ना, त्या बाबांचा तिरस्कार करत होती. अरे भावड्या, तू मूळ नक्षत्रावर आलास आणि तुझ्यामुळे तर आपली आई जाणार आहे. आता भाबळे म्हण असेल, मुलांनी ऐकलेलं असेल, त्यांना याच्यातलं काही कळत बी नसेल कदाचित. पोर वाईट म्हणून सारेजण माझी हेटाळणी करू लागले होते. लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की माझे मलाच आश्चर्य वाटे. अहो 12 वर्षांचा होईपर्यंत लंगोटीशिवाय मी काही नेसलोच नाही हो. 12 वर्षांचा होईपर्यंत लंगोटीशिवाय मी काही नेसलोच नाही. लोकांची लाकडे फोडून देण्यासाठी घरोघर फिरायचा मला नाद होता. आता माझे जे वयाचे असतील त्या मंडळीने बी लाकडे फोडले असतील, आम्ही बी लाकडे फोडली बाबा हो. आई वारल्यानंतर आत्याने माझे संगोपन केले. 6 महिने मी माळ्याचे काम केले. वानरासारखे झाडावर चढण्याची मला सवय होती. कांबळे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो देखील. ते झाड आमच्या घरापुढे होते. खाली उकिरडा होता. झाडावरून मी उतरत नसे तर त्या उकिरड्यावर मी उडी मारत होतो. मग ती सगळी राख माझ्या अंगावर उडे. त्यावेळी गावात प्लेगची साथ आली होती. आणि मग लोक माझ्याकडे बोट करून म्हणायचे, काय अरे एवढं पोरग, एवढे लोक प्लेगने पटापटा मरायला लागले, पण ह्यो काय मरत नाही. माझ्या आत्याला ते बोलले खपत नसे. पोराला कोणी बोलू नये म्हणून ती सर्वांना सक्त ताकीद देत होती. आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला. या पोराच्या हातून काहीही होणार नाही असे सर्वजणच म्हणत होते. पण त्या लोकांना काय माहित होतं की हे देशाचे संविधान माझा बाबा लिहिणार आहे, हे त्या लोकांना काय मत होतं. बाबा लहान होते त्यावेळी. मग काय झालं, त्यातली आजची काही माणसं हयात नाहीत. याचे मला वाईट वाटतं, कारण हा लेख बाबासाहेबांनी कधी सांगितलेला आहे, वयाच्या 60व्या वर्षी. हे लक्षात घ्या. हे आपलं बालपणाचं वृत्त त्यांनी जे आपलं पुस्तकबद्ध केलेलं आहे, माझ्या आठवणी म्हणून किंवा माझे बालपण म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे माझी आत्मकथा, आणि त्या आत्मकथेमध्ये बाबासाहेबांनी आपलं जीवनचरित्र उलगडलेलं आहे. बाळांनो, माझे वडील कबीरपंथी होते. आपण 2-3 घेतलेत ना, कबीरपंथाची 1-2 दोहे मी घेतलेले. कबीरा कहे जग अंधा, कबीरा कहे जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे जग अंधा. माझ्याकडे 200 कविता कबीरांच्या आहेत. त्यापैकी मी 3-4चं विश्लेषण केलेलं आहे. बाकीचे करू आपण हळूहळू. तर माझे वडील कबीरपंथी होते. ते व्यासंगी होते. हो, असणारच. कारण बाबासाहेबांना ज्यावेळी पुस्तकाची गरज लागेल त्यावेळी अंगावरचा दागिना मोडून, जिजा त्याचा दागिना मोडून बाबासाहेबांसाठी पुस्तकं खरेदी करून देणारा जगातला पहिला म्हणजे एकच बाप होता, आणि तो म्हणजे आमचे सुभेदार रामजी सपकाळ साहेब. त्याच्या घराला धर्मासन अथवा विद्यासन म्हणावं लागेल, एवढं ते गोधोर पवित्र होतं बाळानो.
त्यावेळी बाबा म्हणतात की मी 12 वर्षांचा असताना रामायण महाभारत आदी ग्रंथाचे त्यांनी माझ्याकडून पाठांतर वाचन करून घेतलं होतं, पारायण करून घेतलं होतं. बाबासाहेब 12व्या वर्षी असताना महाभारत रामायण अशा विविध ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. भरपूर अभ्यास बाबासाहेबांनी, एवढं जसा जगाचा अभ्यास बाबासाहेबांनी केलाय ना, तसा हिंदू धर्मशास्त्राचा देखील बाबासाहेबांनी भरपूर प्रमाणात अभ्यास केलेला आहे. त्यांना संस्कृत भाषा नाकारण्यात आली त्यांच्या प्राध्यापक मास्तरानं. बाबासाहेब स्वतःच्या जिद्दीवर संस्कृत शिकले, स्वतःच्या जिद्दीवर संस्कृत शिकले. संपूर्ण ग्रंथाचा त्याने आढावा घेतला आणि म्हणूनच मनुस्मृतीचं त्यांनी काळं पांढरं केलं. ते धर्मनिष्ठ त्यांनी माझ्याकडून, म्हणजे वडिलांनी त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतलं. ते मोठे धर्मनिष्ठ होते. शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडे हात धरला. मग आत्या म्हणायची तू शाळेत जा म्हणतेस, पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांगा आत्या, कारण आई गेलेली लहानपणीच. त्यावेळी ती बिचारी आत्या काय बोलायची हो, पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचे मला उत्तर मिळे. आजोबा म्हणत, म्हणजे आपल्या आजोबा म्हणत, रामजी बाबा म्हणत, अरे द्रोण ब्राह्मण होता, हां द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा होता. आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस, असे ते मला म्हणत. त्यांच्या या बोलण्याचा माझ्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे. मी तिथंच थांबतो. जय भीम, जय भीम, जय भीम.